आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा। आता जागा रे भाईनो जागा, कैसे असो ठाऊके नेना, दुःख पावाल पुढील पेना। आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा। आता नकारे बाई नकारे, आहे गाठी ते लुटवू लोकारे। आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा। तुका म्हणे एकाच्या घाये, तुका म्हणे एकाच्या घाये, कारे जाणोनी न धरा भय। आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा। मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, 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 मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी। ब्रह्मदिले लयुगाती समा, मागसरणी पुण्य दिवसी प्रगटलायो महा, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा। आता जागा रे भाईनो जागा। सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय
श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा मानवी जीवनातली जागृती एका चोराच्या काठीचा धाक दाखवून जगद्गुरु तुकोबराय आहे हिताच्या दृष्टीनं मानवी जीवनातली जागृती तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवत आहे. विठ्ठल विठ्ठल संकल्पित वेळेत या अभंगाचा काहीसा भाव काहीसं चिंतन वेळेच्या मर्यादेत मला या ठिकाणी आपल्यासमोर मांडायचं आहे. मला असं वाटतं होऊ घातलेला हा एक दिनी भक्ती महोत्सव कुठल्या निमित्तानं हे आपल्या सगळ्यांना श्रुत आहे माहिती आहे. तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून वैकुंठवासी प्रातस्मरणीय लक्ष्मीबाई उत्तम भावड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी त्यांच्या आप्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे. त्यामध्ये त्यांचा संपूर्ण परिवार श्री उत्तम दादा बाबड त्यांचे पती आहेत त्यांची मुलं अनुक्रमे श्री रामदास उत्तम बाबड श्री केशव उत्तम बाबड ज्यांना जन्म देण्याचं सौभाग्य लक्ष्मीबाईंना मिळालं नाही पण पुत्रवत प्रेम दिलं सांभाळलं स्वतःचं नाव दिलं. या गावाला परिसराला या बाबड परिवारातला सदस्य म्हणूनच ज्यांच्याकडे बघितलं जातं श्री रामदास सीताराम सहाळे सौ सोनाली सोमनाथ तळपाडे सौ देवकी सुरेश भोईर सौ कविता राजू भांडे त्यांच्या सुकन्या आहेत. आदी करून संपूर्ण भाबड परिवाराला सहाळे परिवाराला तळपाडे भोईर भांडे आणि या भाबड परिवाराशी संयुक्त असलेले सगळेच आप्तज नातेवाईक त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना प्रणाम करतो. संकल्पित वेळेत प्रभुचरणी ही सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. आज महाराष्ट्रातलं भजन वैभव इथे कीर्तनाला उपस्थित आहे. श्रद्धेय भजन सम्राट रोहिदाजी महाराज मते आहेत. श्रद्धेय भजन सम्राट आदरणीय पांडे महाराज आहेत. श्रद्धेय भजन सम्राट आदरणीय सागर महाराज आहेत. मृदंग साथीला माझे बंधू आदरणीय मृदंग महाबिरू श्रद्धेय दिनेजी महाराज मोजाड आहेत. भगवान महाराजांच्या गुरुकुलातली सगळी ही संस्थेतली विद्यार्थी सचिन महाराजांच्या गुरुकुलातली ही सगळी विद्यार्थी आहेत. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो प्रणाम करतो. भगवान महाराज आहेत आदी करून सगळ्यांना सचिन महाराजांना धन्यवाद देतो. संकल्पित वेळेत आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी ही सेवा सुपूर्द करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल ज्या लक्ष्मीबाईंच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगली माहिती आहे. पण 1-2 गोष्टी मला त्यांच्या जीवनातल्या इथं आल्यानंतर ज्या माहिती पडल्या त्या मनापासून भावल्या. काय त्यांनी आयुष्यभर एका सुईणबाईचं काम केलं. जवळजवळ 1000 महिलांचं बाळंतपण करण्याचं भाग्य भगवंतानं त्यांच्या नशिबी घातलं. कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात बाळांतपणाचा सुद्धा खर्च आता इथून पुढे होईल. काळात सोबतता आली पण बाळांतपण आलं दिवस भरत आले त्या माऊलीचे की लोकांना व्यवस्था करावी लागायची. आता घरात बाळांतपण आहे बाबा पैशाची व्यवस्था ती डिलिव्हरी नॉर्मल व्हावी दवाखान्यात कुठला खर्च येऊ नये अशी व्यवस्था माणसं करत होती. पण अशा व्यवस्थेमध्ये त्या आखलेल्या पराकोटीच्या व्यवहाराला मदत करणारी एक लक्ष्मी नावाची माऊली या गावामध्ये जिनं 1000 बाळांतपण सर्वसामान्य महिलांचे केले. मनापासून कौतुक केलं पाहिजे त्या जीवनाचं. कशाला म्हणता बाळांतपण? जिचे बाळाचा आणि आईचा दोघांपैकी एकाचा कोणाचाही अंत होऊ शकतो इतकं कठीण काम आहे त्याला बाळांतपण म्हणतात. कोणाचा जीव वाचेल आणि कोणाचा जाईल हे सांगता येत नाही. पण काही लोकांच्या हातात भगवंतानं कौशल्य दिलेलं असतं आणि ते कौशल्य माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण या लक्ष्मी मातेच्या या लक्ष्मीबाईंच्या आयुष्यामध्ये भगवंतानं दिलं. आजही अनेक मुलं अशी बसलेली आहे या गावात या कीर्तनाला की ज्यांचं बाळंतपण लक्ष्मीबाईंनी केलेलं आहे. असे अनेक मुलं या गावातली नोकरीला लागली असतील मोठ्या पदावर गेली असतील की ज्यांचं बाळंतपण लक्ष्मीबाईंनी केलेलं आहे. यातल्या अनेक कीर्तनाला महिला अशा बसलेल्या असतील की त्या अडचणीच्या काळात
त्या प्रसंगात लक्ष्मीबाईच त्यांच्या मदतीला धावून आली असेल, पण आज त्यांचं स्मरण होतं आहे. तुम्हाला सगळ्यांना होतं, मुलाबाळांना होईल यात नवल नाही, पण तुम्हाला सगळ्यांना त्यांचं स्मरण होतं. हा जीवनाचा आदर्श आहे, हा जीवनाचा पुरावा आहे. आल्या आल्या आनंद वाटला. एका आदिवासी परिवारातल्या मुलाला इतकं जीवापाळ सांभाळावं, इतकं जोपासावं की जितकं प्रेम जन्माला घातलेल्या 2 मुलांना दिलं तितकंच प्रेम त्या आदिवासी समाजातल्या सर्वसामान्य मुलाला, महादेव कोळी समाजातल्या एका मुलाला घ्यायचं, त्याला सांभाळायचं, लहानाचं मोठं करायचं. एवढंच नाही, लहानाचं मोठं करताना आपली हक्काची मुलं मोठी झाली की व्यावहारिकदृष्ट्या आपल्या प्रॉपर्टीतला भाग त्याला द्यावा वाटत नाही. आज सामान्य आपल्या परिसरातल्या जमिनीच्या भावाचा विचार केला तर 30-35 लाख रुपये एकर जमीन आपल्या परिसरामध्ये, पण 1 एकर जमीन एका आदिवासी पोराच्या नावावर करून देण्याचं सामर्थ्य केवढ्या लक्ष्मीबाईंनी या गावात गाजवलं. ज्या ज्या वेळेला चांगल्या लोकांची क्रांती, चांगल्या लोकांची ख्याती या गावात मोजण्याचं काम होईल, त्यावेळेला लक्ष्मीबाईंना वजा करून या गावाचा इतिहास, या गावाची ख्याती लिहिता येणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून आनंद आहे. लक्ष्मीबाईंचं कौतुक तर करावंच, पण लक्ष्मीबाई गेल्यानंतर संस्कारित केलेल्या 2 पोरांचं कौतुक केलं पाहिजे महाराज. एका आदिवासी समाजातल्या मुलाला, ज्या आदिवासी बांधवांना आतापर्यंत काही समाजकंटकांनी केवळ वाळीतच टाकण्याचं काम केलं, केवळ ढकलूनच समाज प्रवाहाच्या बाहेर टाकून देण्याचं काम केलं, पण लक्ष्मीबाईने जर आपल्याला संस्कार दिले असतील, एक पोरगा आपल्या घरात सांभाळलं असेल, तर लक्ष्मीबाईंच्या वर्षश्राद्धामध्ये सुद्धा तितकाच सन्मानाचा दर्जा. एक मुलगा म्हणून जर माझ्या आईचं श्राद्ध मला करण्याचं भाग्य मिळत असेल तर तितकाच सन्मान पत्रिकेपासून तर कार्यक्रमाच्या शेवटच्या पूर्तीपर्यंत त्या 2 भावंडांनी त्या मुलाला दिला. त्या तिसऱ्या आपल्या आईनं मानलेल्या मुलाला, तिसऱ्या भावाला दिला. हे त्या पोरांचं सुद्धा कौतुक आहे, आनंद आहे. मला मनापासून धन्यवाद आहे. त्या घरातल्या महिला सुद्धा नशीबवान आहे, पुण्यवान आहे की ज्यांना एका अशा माऊलीचं सून होण्याचं, मुलगी होण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. सज्जन हो, आई वडील असं दैवत आहे की ते हयात आहे तोपर्यंत त्यांची किंमत काही माणसाला कळत नाही, पण ते गेल्यानंतर मात्र त्यांची पदोपदी माणसाला आठवण येते. ती माणसं आज पाहिजे होती, कारण हक्काचा आवाज आई आहे, हक्काचा आवाज बाप आहे. विशाल महाराज म्हणणारी अनेक माणसं असतील, पण विशाल म्हणणारी या जगात मायच असते महाराज. आणि तिचा हात एकदा आशीर्वादाचा पाठवून फिरला की मनुष्याला जगात कोणाच्या आशीर्वादाची गरज राहत नाही. ज्याला आईचा बापाचा आशीर्वाद आहे त्याचं जीवन आतापर्यंत माघारी आलं नाही. आईवडिलांच्या आशीर्वादाची तो निस्पृह आशीर्वाद असतो. दररोज हारून आपले आईवडील आपल्याला जिंकवण्याचा प्रयत्न करत असतात. इतकी कृपा, इतकं कृपेचं दान, इतकी माया या आईवडिलांकडे असते. अहो, बोटाला चिरलं तरी माणसाचं मन लागत नाही हो दिवसभर, पण तुम्हाला मला जन्माला घालण्याकरता जिनं आपलं चरकन पोट फाडून घेतलं, तिच्यातकी कृपाळू देवता दुसरी मला दिसत नाही या जगात. प्रत्यक्ष दिसणारी देवता आई आहे, प्रत्यक्ष दिसणारा देव म्हणजे बाप आहे. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. आई प्रत्यक्ष माऊली आहे, ती देवता आहे. पण त्यांची किंमत या जगतामध्ये काही लोकांना चांगल्या पद्धतीने कळते, पण काही घरामध्ये आईवडिलांचा सन्मान नाही, आदर नाही. मला असं वाटतं एखाद्या माणसाची आई गेल्यावर त्याच्याजवळ जाऊन बसा 10 मिनिट आणि त्याला विचारा का हो, तुमच्या मनातलं दुःख ज्या वेळेला त्या विचाराचं, त्या दुःखाचं काहूर मास्तुरात तुम्ही कोणाला सांगता. ते या जगातली एकच अशी अदालत आहे महाराज, एकच असं न्यायालय आहे जिथे तुम्ही अपराधी बनून गेलात तरी आईला कधी आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्हाला उभं करावं वाटत नाही, कधी तुम्हाला अपराधी म्हणून बघावं वाटत नाही. इतकी तिची मुलावरती कोवळी माया असते, इतकं तिचं मुलावरती प्रेम असतं. त्यामुळं आई गेल्यावर प्रेमाचा सागर महिलांचा, पुरुषांचा आटून जातो. विचारा, ज्या मुली कीर्तनाला बसल्या, ज्यांची माहेरातली माय गेली, त्यांना विचारा माय कशाला म्हणतात. अरे, लेक सासरातून माहेरी येणार हे माहिती पडता बरोबर सकाळपासून उपवास करून दुपारपर्यंत लेकीची वाट उंबरठ्यात बसून पाहणारी एकच बाई त्या घरात असते, तिला आई म्हणतात. एकदा लेक बसमधून खाली उतरली की तिची दोन्ही पोरं घेऊन उतरलेली पोरगी पाहिली. एखादी नदी जशी समुद्राच्या दिशेनं धावते ना, चासवासियानो,
तशी माय मुलीच्या दिशेनं पळ सुटे आणि दोन्ही पोरांना लेकीला मिठी घालते, कवटाळते, निहाळते, तोपर्यंत तिचं समाधान होत नाही. पण एकदा माहेरातली माय गेली का ना पिशवी घ्यायला कोणी येतं ना बिद्या करायला कोणी येतं. अरे गाडी येईपर्यंत लेकीला गाडीत बसून देण्याकरता 1 तास त्या गाडीची टिकोर चालण्यासारखी वाट पाहणारी माय असते. तुमचा माझा भाऊ करोडपती असेल पण आपल्या भावाजवळ आपल्या आईचं प्रेम नाही. आई आई आहे, ती काय आत्या आहे हो, ते काय मावशे का, ते काय एखादं निर्माण केलेलं तयार झालेलं नातं आहे. जिनं रक्ताचा गोळा पोटात वागवला, लहानाचं मोठं केलं, सांभाळलं, त्या आईला कोणाची उपमा देऊ शकत नाही. कोणाची उपमा देता? आईला म्हणता तू गुलाबाचं फुल आहे, गुलाबाच्या फुलाची उपमा सामान्य आमच्या आईला. अहो आमच्या आईची उपमा त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहिलं आमची आई, गुलाबाच्या पाकळ्या कोवळ्या दिसतात तितकं कोवळं आमच्या आईचं प्रेम आहे. पण त्या गुलाबाचे काटे पाहिले की असं वाटतं स्वप्नात सुद्धा आमच्या आईच्या प्रेमात काटा नव्हता. गुलाबाचं फुल तोडायला गेल्यावर न कळत कधी गुलाबाचा काटा बोटात जातो कळत सुद्धा नाही. आमच्या आईच्या प्रेमाच्या पाकळ्यांना आम्ही कधी मिठी मारली, कधी स्पर्श केला, किती तिच्यावर रागवलो. आम्ही तिच्यावर रागवलो, तिनं राग धरला नाही. पण ती आमच्यावर एकदा राग भरली तर आम्ही जीवनभर तिचा द्वेष केला. आम्ही तिच्याशी बोललो नाही. तिचा एकदा राग होणं आमच्या जीवनाला लागून गेलं. आम्ही हजारदा तिला रुसलो, हजारदा तिला त्रास दिला, पण त्यानं मात्र तिचं कधी वाईट वाटून घेतलं नाही. कोणाची उपमा देता? सूर्यनारायणा तुझ्यासारखीच आहे रे माई. हा सूर्यनारायण जो सकाळी बरा वाटतो आणि दुपारी रागवतो, त्याच्याकडे पाहायचं. अरे आमची आई 85 वर्षाची झाली, अजून तिला आम्ही रागवताना पाहिलं नाही. तिला काय उपमा दे, तुझी काय उपमा द्यायची सूर्यनारायणा तिला? नाही, माझ्या आईचं प्रेम समुद्रासारखं आहे. मी या मताचं आहे, आईचं प्रेम समुद्रापेक्षाही मोठं आहे महाराज. हा समुद्र दिसायला मोठा आहे पण चवीला खारट आहे. आमच्या आईचं प्रेमही मोठं आहे आणि चवीलाही गोड आहे. समुद्रापेक्षाही व्यापक जीवन कोणाचं असेल तर प्रत्यक्ष माऊलीचं आहे. जीवनात काही नाही करता आलं तरी चालेल, पण आपल्या आईवडिलांचा सन्मान, आईचा आदर प्रचंड जीवनात असला पाहिजे. ज्या घरात आईची सेवा आहे ते घर नाही, ते घर मंदिर आहे. ज्या घरात आईवडिलांचा सन्मान नाही ते घर नाही, ते घर स्मशान आहे. आणि स्मशानामध्ये कधी सुख नांदत नाही, वैभव नांदत नाही, आनंद नांदत नाही. तिथे एक भयान शांतता असते. त्या भयान शांततेची अनुभूती तुमच्या माझ्या आयुष्यात येऊ नये असं वाटत असेल तर लक्ष्मीबाईच्या स्मरणार्थ गोळा झालेल्या प्रत्येक समाजातल्या घटकांनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करण्याचा सत्सद विवेक जागा व्हावा याचा प्रयत्न करून घ्या. आपण त्याची गरज आहे. ज्याला मातृत्व कळत नसेल त्याला प्रार्थना आहे विशाल महाराज खोलींची. एखाद्या स्त्रीजवळ बसून, कोण्या स्त्रीजवळ कशाला, आपल्या बायकोजवळ बसून तिला विचारा आई कशाला म्हणतात. जगात पडलेल्या सगळ्या कोळ्यांची उत्तरं तुम्हाला मला भेटून जातील. आई कशाला म्हणतात? आई त्याला कळते ज्याला थोडा आईच्या लांब जाऊन जगावं लागतं. मेचं जेवण 2 वर्ष जेवलं की आईच्या डब्यातली ताकद कळते. रागानं बायकोनं ताट आणलं, इतकं कमवतो, कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, तरी 2 शब्द प्रेमानं बोलत नाही. असा व्यवहार ज्यांच्या आयुष्यात बायकोचा चाललाय त्यांना विचारा. 1 वाजेला जरी दरवाजा वाजवला आणि चेहरा पाहिला, चेहरा पाहल्या तिनं आपल्याला म्हणावं काही खाल्लं नाही वाटते आज. हे आईच ओळखू शकते महाराज. चेहरा वाचल्यानंतर जिला पोटातली भूक कळते तिला माय म्हणतात. पोटातली भूक ओठाने सांगून सुद्धा ज्यांना कळत नाही ते जगातली सगळी नातं आहे. पण पोटातल्या भुकेला ओठापर्यंत न येऊ देता ज्याला अंतकरणातला भाव कळतो ते मातृत्व आहे. राहुनी घरा घर दिसे नामला, दाखवा घर माझे मला. जन्म घेण्याआधी मी कुठे राहिलो, 9 महिने आईच्या हृदयी वाढलो. येताना कुणी पाहिले का मला, दाखवा घर माझे मला. एक काळ असेल की आपलं घर सुद्धा आपल्याला दिसणार नाही.
4 पोरांचा एका रूममध्ये सांभाळ करणारे मायबाप कुठं, आणि 4 पोरांचे 4 घरं झाल्यानंतर एकटे राहत असलेले मायबाप कुठं. 4 भिंतीच्या 4 पोरांचा सांभाळ. कधी विचार केला नाही की आपली पोरं झोपलेली आहे, आपल्याला आपला व्यवहार धर्म सांभाळता येणार नाही, बायकोला तिचं प्रेम देता येणार नाही, तिचे लाडकोड कौतुक पुरवता येणार नाही. उलट भूषण होतं त्यांना 4 पोरं सांभाळण्याचं. पण आज बायकोशी गप्पा मारता येणार नाही म्हणून 2 म्हाताऱ्यांचा सांभाळ सुद्धा घरामध्ये होत नाही. अशी दलिंदरांची घरं या जगात आहे. बरं करोडपती आहे ती, गरीबाला माय सांभाळायची वृत्ती आहे महाराज, बाप सांभाळायची वृत्ती आहे. ज्याचा अचानक धन वाढलं त्याला मात्र आई सांभाळावी वाटत नाही, बाप सांभाळावं वाटत नाही. ही या मातीची शोकांतिका आहे. मी काही तुम्हाला भावनिक करायला इथं आलो नाही, पण माऊलीचं प्रेम असं असतं की ते एकदा ज्याला कळालं ते मोठं अविस्मरणीय. दुर्धर कॅन्सरसारखा आजार झाला, सर्वसामान्य कुटुंब या भाबड परिवाराने 4 वर्ष मुंबईला काय टाटाला काय सगळ्या दूर नेलं, पण हातात नसतं आपल्या. एकदा मातृत्वाचा हात निघाला की मनुष्याला त्याची प्रचंड उणीव होते, मनुष्य भिकारी होऊन जातो मातृत्वाच्या प्रेमाकरता. ते प्रेम जन्माला घातलेल्या 2 मुलांनाच आज गरजेचं आहे असं नाही. अहो दत्तक घेतलेल्या सांभाळलेल्या त्या 3ऱ्या मुलाला एका सर्वसामान्य कुटुंबातून आपल्या कुटुंबात न्याय दिला, त्या माऊलीची आठवण त्या मुलांना सुद्धा येते. म्हणून आपल्या सगळ्यांना या वर्षश्राद्धाचं यथोचित फळ मिळणार यात कुठलीही शंका नाही. का? कारण प्रमाण असं आहे महाराजांचं, ज्याने आईवडिलांची सेवा विनयाने केली त्याला देव भेटला. तुम्हाला नुसता आशीर्वादही भेटणार नाही. पितृसेवा पुण्य लाभले निदान, पितृसेवा पुण्य लाभले निदान, ब्रह्म सनातन अंग संग ब्रह्म सनातन, पितृसेवा पुण्य लाभले. या पितृ या शब्दामध्ये मातृ सुद्धा घ्यायचं, नुसतं पितृ नाही. जिथं मातेचं वर्णन आहे तिथं बापाला उपस्थित करायचं, जिथे पित्याचं वर्णन आहे तिथे माऊली आहेच. तुम्हाला जर ती सेवा घडली तर ब्रह्म सनातन अंगसंग. म्हणून जर जगाचा मालक माझ्या आयांनो साधकांनो पंढरी क्षेत्रामध्ये आईवडिलांच्या सेवेनंच देवऋणी झाला. पुंडलीकरायच्या मांडीवर आईवडिलांचे पाय होते आणि भगवंत आला, ती सेवा पण रडायला लागला. वा 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 वा, काय कुलाचार जोपासणार हे पोरग आहे. आवाज दिला, पुंडलिका मी खूप लांबून आलो रे, बोल ना माझ्याशी. पुंडलीकराने सांगितलं, देवा तुमच्याशी खूप बोलावं वाटतं मला, पण मी भक्ती करून तुम्हाला पुन्हा प्रसन्न करून घेईन बोलायला. माझ्या आईवडिलांशी मला बोलू द्या. हे जर माझे म्हातारे मायबाप अनावधानानं गेले तर यांच्याशी माझं बोलणं राहून देईल. मग मी काय करू तोपर्यंत? मला तुझ्याशी बोलल्याशिवाय माघारी जायचं नाही. वीट घेतली हातात आणि फेकली. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. सगळे संत म्हटले, का रे पुंडलिका किती धीट झाला रे, देव आला आणि वीट भिरकावतो.
भगवंत नाराज झाले, रडत होते परमात्मा. त्या विटेच्या खाली गंबासूर नावाचा राक्षस होता. त्यानं ती वीट पाठीवर घेतली आणि भगवंताला उभं केलं. भगवंत उभे झाले पण खूप रडत होते. का? मी पुंडलिकाशी इतक्या लांबून बोलायला आलो आणि माझ्याशी बोलत नाही. माझ्याशी बोल, माझ्याशी बोल. आजही काही लोक म्हणतात पुंडलिकरायचं मंदिर कुठं, पांडुरंगाचं मंदिर कुठं. आता जिथे पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आहे ते प्रत्यक्ष पुंडलिकरायचं घर आहे महाराज. जोपर्यंत पुंडलिकराया बोलत नाही, जोपर्यंत त्याच्या आईवडिलांची सेवेत तो तृप्त होत नाही आणि त्याला आशीर्वाद मिळत नाही, तोपर्यंत देव पंढरपूर सोडत नाही, तोपर्यंत सोडत नाही. यात नवल नाही. पुंडलिकरायाच्या आईवडिलांच्या सेवेनं इतकी नगरी आवडली की अजून सुद्धा त्याला पंढरपूर सोडावं वाटत नाही. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, नाही घडविला नाही बैसविला, भेटावयाला पुंडलिकासी. केवळ आणि केवळ आईवडिलांच्या सेवेने जर देव पंढरी क्षेत्रामध्ये येत असेल माझ्या चासकर, आपल्या घरात देव येणार नाही पण निदान त्याची कृपा तर येईल. म्हणून आईवडिलांचा सन्मान करणं ही काळाची गरज आहे. ज्ञानोबा यांच्या ओव्या आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. म्हणून त्या आईवडिलांच्या चरणात जगातली सगळी तीर्थ पाहण्याचं सौभाग्य आपण ठेवा. या दोन्ही भावंडांच्या, तिघही भावंडांच्या चरणी मनापासून धन्यवाद प्रणाम करतो. लक्ष्मीबाईंच्या या पुण्यस्मरणाचं यथोचित फळ त्या पोरांच्या पदरात मिळावं. माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्या सदोदित आयुष्यात सदैव राहावा ही प्रार्थना प्रारंभी करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल संत म्हटले आम्ही तुम्हाला जागवायला आलो. संत आणि जागृती या एका नाण्याच्या दोन बाजू आहे. जिथं संत आहे तिथे जागृती आहे. संतांनी जागवलं. काय काय केलं संतांनी? संतांनी जागवलं, संतांनी सांभाळलं आणि संतांनी शिकवलं. या तीनही गोष्टी संतांच्याच आयुष्यात आपल्याला पाहायला मिळतात. संत जागवतात, कोणाकोणाला जागवतात? देवाला जागवतात, जीवाला जागवतात, संतांना जागवतात. संतांच्या जागवण्याचा उद्देशच देव आहे, परमात्मा आहे. तुमच्या माझ्या जागवण्याचा उद्देश कदाचित वेगळा असू शकतो. आपली जागृती ही लोकांना फसवण्याची जागृती. जागो ग्राहक जागो, हे सुद्धा फसवण्याकरताच आपण म्हणतो. म्हणजे देश किती जागरूक आहे आपला, आपण किती जागरूक आहे धर्माविषयी. अहो दारूने जर जगाचं नाश होतो, वाटोळ होतं. दरोड्याने, खुनाने, रक्तपाताने जर देशातली संस्कृती बिघडते, तर चित्रपटामध्ये असा चित्रपट दाखवा तुम्ही की त्यात रक्त पाहायला मिळत नाही. छोट्या छोट्या पोरांना आपल्या समोरच्या हत्या पाहायचं, त्या चित्रात दाखवल्याशिवाय तो सिनेमाच पूर्णतेला जात नाही. दारूच्या बाटल्या ठेवल्याशिवाय सिनेमा पूर्णतेला जात नाही. त्यामुळं आपण म्हणतोय की आपण फार जागरूक झालो. खरी जागृती या जगात विश्वात संतांनी केली. ती जगाच्या हिताची होती, तुमच्या माझ्या उद्धाराची होती. काय जागृतीचा उद्देश होता तुकोबार आहे? तुमच्या जागृतीचा उद्देश तुकोबारांनी 2 चरणात सांगितला. महाराज म्हटले हितावरी यावे, हितावरी यावे, हितावरी यावे, हितावरी
विनोद उत्तर केले रंजावया चाड. काय जागृतीचा उद्देश आमच्या हितावर यावे, तुमचं हित व्हावं. आता वास्तविक जगात आपलं हित व्हावं असं कोणालाच वाटत नाही. आपली फसवणूक व्हावी असं सगळ्यांनाच वाटते, पण आपलं हित व्हावं काय कोणाला वाटलं नाही. कोणाला भविष्यात वाटेल का हेही माहिती नाही, कोणालाच वाटत नाही संत जीवनाशिवाय. इथं लेबल लावून माणसं फसवणूक करायला लागले. एखादं इंजिनियरनं इंजिनियरची नोकरी सोडली, दवाखाना टाकला बाबा दवाखाना, आणि तिथं बोर्ड लावलं या दवाखान्यात कोणताही रोग कोणताही आजार बसून मिळेल फक्त 300 रुपयात, फक्त 300 रुपये. रोग बसला नाही 1000 रुपये मिळतील. एक चास मधला माणूस म्हणे कोणताच आजार नेले का आपल्याला, तर पण 1000 रुपये मिळवण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. तो म्हणे चला जाऊच. नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार नमस्कार, बसा. काही मंडळी एकदम स्ट्रिक्ट असतात. बसा. काय होतं तुम्हाला? अहो म्हणे माझी जिभेची चव गेली हो, काही खावं तरी काय खातोय मला कळत नाही, चवत राहिली नाही. अहो चवत राहिलेली नाही. बर 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 बर. ते म्हटले श्यामा, असा आवाज असतो कंपाऊंडरला, श्यामा. तो म्हटलं काय डॉक्टर साहेब? अरे ते 4 नंबरचं ड्रॉवर उघड आणि त्यातली एक बाटली काढ, यांच्या जिभेवर 4 थेंब घाल. त्याने एक बाटली काढली आणि जिभेवर 4 थेंब टाकले. ते होतं पेट्रोल. तो म्हणे का हो, हे तर पेट्रोल आहे. आणा 300, चव आली तुमच्या जिभेला. घेतले 300, म्हणजे 1000 मिळवण्याच्या नादात 300 गेले याचे. आता अक्कल खात्यात गेलेले पैसे माणसाला झोप लागू देत नाही. हिंदू 300 गेले 300 गेले 300 गेले, त्याला झोपच लागेना ना. 2-4 दिवसानं पुन्हा गेला असतो. तू म्हणे आज तर आपली जादू चालूच. नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार नमस्कार. खाऊ काय होतं? अहो म्हणे स्मृती गेली हो मागची, मला काय आठवत नाही, मागचं काहीच आठवत नाही. अहो काही कालचं काही आठवत नाही, सकाळचं आठवत नाही, तुमचा दवाखाना आठवत नाही. बर 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 बर, बसा. श्यामा, ते 4 नंबरचं ड्रॉवर उघडगड्या, त्यानं काढली ती बाटली. त्यात काय होतं माहिती आहे तुम्हाला? टाक म्हणे यांच्या जिभेवर 4 थेंब. तो म्हणे आज बी पेट्रोल? तो म्हणे का डॉक्टर, ते तर पेट्रोल आहे. अन्न 300 आठवतंय तुम्हाला? 1000च्या नादात 600 गेले. तो म्हणे गडा लय डोकेबाज आहे, आता शेवटचाच प्रयत्न करू तेवढा. तो गेलाच भाऊ आठवड्यानं एकदा पुन्हा. नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार. का काय झालं असं काय चाचपत आहे? माझी दृष्टी गेली हो, डोळे गेले, मला दिसत नाही काही. बरं 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 बरं, हाताला धरलं बसव. बस. अहो मग तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आले, हा दवाखाना डोळ्याचा नाही. मग तो म्हटलं तुम्ही तर बोर्ड लावलंय बाहेर कोणताही रोग बसून मिळेल, द्या 1000 रुपये. हो देतो देतो. श्यामा, आण रे माझं पॉकेट इकडे. पॉकेट काढलं, 100-100च्या नोटा दिल्या, काढून दिल्या त्याच्या हातात. घे बाबा 1000 रुपये. हा 2 500च्या नोट आहे. तो म्हणजे राजीव डॉक्टर साहेब काय लबाड माणसं आहे तुम्ही, 100-100च्या 2 नोटा देता आणि 1000 रुपये दिले सांगता. तो म्हणे हात 200 इकडे आण आणि 300 दे, दिसतंय तुला, शहाणपणा करू नको. एक तर आपली फसवणूक व्हावी म्हणून तरी माणसं दुकानदारी करताय, एक तर आपल्याकडून काही फायदा व्हावा म्हणून तरी माणसं दुकानदारी करताय. पण ज्या संतांनी हे व्यवहारातलं दुकान घातला, दुकान देती आली असे दान, या दुकानात काय मिळतं? या दुकानामध्ये केवळ अज्ञानासी बोध, सज्ञानासी शुद्धी, अज्ञानासी बोध, सज्ञानासी शुद्धी, अज्ञानासी बोध, सज्ञानासी शुद्धी, अज्ञानासी बोध, सज्ञानासी शुद्धी. ओढली उपाधी सर्वत्रांची, ओढली
आरतीचा उद्देश तुमची फसवणूक नाही, तुमचं भलं आहे. अज्ञानासी बोध सज्ञानासी शुद्धी. आम्ही फक्त अज्ञानी लोकांनाच उपदेश केला नाही, ज्ञान मार्गाने जाणाऱ्या, कर्म मार्गाने जाणाऱ्या, मोक्ष मार्गाने जाणाऱ्या लोकांना, मोक्षाला सुद्धा संतांनीच उपदेश केला. मुक्ताला सुद्धा उपदेश करणारे संत आहे का? मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदी शक्ती. त्यांनी सांगितलं आमचा हेतूच जागृती. पण कशाबद्दलची जागृती? तुकोबारे म्हटलं तुम्ही जागे व्हा. आता जागा रे. पुढं म्हटलं भाईनो जागा. आता कोणालाही भाऊ म्हणता येत नाही. आता या दोघं भावांनी आईनं सांभाळलेल्या मुलाला भाऊ म्हटलं. व्यवहारामध्ये हे आपण नातं निर्माण करतो आणि त्याला भाऊ म्हणतो. पण तुकोबारे तुम्ही आम्हाला भाऊ म्हणताय हे आम्हाला पटत नाही, कारण हे नातं जुळत नाही, समन्वय लागत नाही. तुमचा बाप वेगळा, तुमची आई वेगळी, आमचे आई वडील वेगळे, समन्वय कसं काय जुळवताय तुम्ही? पण तुकोबारांची आई, तुकोबारांचे वडील, आपली आई, आपले वडील एकच आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. बर 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 तुम्ही माझे भाऊच आहात तुकोबारे म्हटले. मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. एक भाऊ अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात भावाच्या मदतीला धावून येतो. मनुष्याने भाऊ सांभाळला पाहिजे. तुकोबारांसारखा भाऊ आपल्याला भेटतोय, तुकोबारे भाऊ म्हणताय. आता भाऊ सांभाळायची वृत्ती राहिली नाही. सख्खे भाऊ दर महिन्याच्या तारखेला गावात बोलत नाही, पण कोर्टात बोलतात. ईदभर जागेसाठी, धुऱ्यासाठी. इतके भांडणं लोकांचे पोलीस स्टेशनमध्ये. लहान भाऊ पुढं बसलेला असतो कीर्तनाला, मोठा भाऊ मागं बसलेला असतो. लग्नात पत्रिकेत नाव राहिलं तर भावकी रुसते, बॅनरवर पोस्टरवर नाव राहिलं भावकी म्हणते त्यांनी काय आम्हाला किंमत दिली का? एवढ्यावर किंमत भावकीची. त्याच्या पोरीचं लग्न होतं त्यावेळेला 10,000 रुपयाची मदत करू शकला नाही ना, आता तुला बरी भावकी आठवते नाव टाकायला पत्रिकेत का रे? आपले विचार आपण बदलले पाहिजे. आपली भावकी म्हणजे आपल्या भावकीतले 4 माणसं तेव्हा नीट चालतात जेव्हा त्यांच्या खांद्यावर 5वा असतो, त्याच्याशिवाय ते नीट बी चालत नाही. सोयीचं धोरण आपल्या भावकीचं नाहीये. पण भाऊ सांभाळता आला पाहिजे. अडचणीच्या काळामध्ये तो मदतीला धावून येतो, तो संकटाला धावून येतो. तुकोबारे म्हटले मी तुमचा भाऊ आहे, तुम्ही माझा ऐका. आता जागा रे बहिणो जागा. कुठं जागायचं महाराज? तुम्ही जन्माला आल्यापासून तुमच्या आयुष्याचं मोजमाप करणारा एक चोर आहे, त्याचा डोळा तुमच्या आयुष्यावर आहे. आणि त्याचा डोळा तुमच्या आयुष्यावर नुसतं आहे यात नवल नाही. ज्या वेळेला त्याला समजलं की याचा जगण्याचा कालावधी संपला, तो इतका निष्ठुर आहे, इतका कठोर आहे की त्याच्या पदरचा 1 मिनिट सुद्धा फुकटाचा तुम्हाला देत नाही. तो इतका चतुर चोर आहे. कोण महाराज? या अभंगामध्ये तुकोबारांनी काळाला चोर म्हटलं. काळा इतका चतुर चोर दुसरं कोणी नाही. हळूहळू 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 आपल्या जीवनावर ताबा मिळवत जातो. काही माणसं दिसायला बरी दिसतात, आतून त्यांचं शरीर पोखरलेलं असतं. कधी दिसेनाशी होतात कळत सुद्धा नाही. कॅन्सर काय, अहो किती आजार वाढली इथं महाराज. आजाराची नावं अभ्यासता माणसाचं आयुष्य संपून जाईल. आजारावर शोध लावणाऱ्यांनाच आजार झाला तर आजाराचा शोध लागला नाही चिकित्सा करता करता. आता याला नावं कोण देसेल? कोविड-19 कोणी नाव दिलं असेल त्याला? मलेरिया, थायरॉइड, एड्स, निपाह, टायफॉइड, हे सगळे साथीचे आजारच आहेत. नाही दुर्धर आजार, डेंग्यू आता सुधारित होत चाललं नाही तर किती माणसं गेली त्याच्यात. इतका काळ निष्ठुर आहे महाराज की त्याला घालायची वेळ आली की तो कोणाच्या बापाचं सुद्धा अंतर मोजत नाही. वैभवाचं, श्रीमंतीचं, समाज मान्यतेचं, जातीचं, वैभवाचं तो काही पाहत नाही. या जगात 2च चोर चतुर आहे, पहिला देव आणि दुसरा यम. देवाला सोडल्यानंतर चतुराईच्या बाबतीत त्याचाच नंबर. चोरी करणाऱ्याला अक्कल लागते. तुकोबारे म्हटले त्याच्या इतका अकलेचा तारा, त्याच्या इतका अकलेबाज दुसरा कोणीच नाही. किती चतुर आहे तो. तुमचं गाव चास इथं कोणाला चोरी करायची झाली सहज करता येईल. तुमच्या गावात 4 चोर आले आणि त्यांनी पाहिलं घर पाहुणे एकांताचे. एकांतातलं घर पहा, कोणाच्या घरात जास्त माल आहे या गावात. आता चोरांना मालदार घर पाहिजे. त्यांनी पाहिलं गावाच्या बाहेर घर आहे गड्या, जरा चला. चौघही आत गेले. त्या गावातला एक नारायण नावाचा माणूस मतिमंद होता, तो जरा जागा होता. ते चौघांनी त्यात बाहेर आरोळ्या देताना पाहिलं. ते म्हटले हा जर गळ्या आरोळ्या द्यायला लागला तर घरातली माणसं जागी होतील, नापरच दिसू. त्यांनी हळूच बाहेर येऊन नारायणला आत नेलं गेटच्या. ये ये नारायण, तू आत जा.
शांत जा आणि काहीतरी चांगल्या भारी भारी वस्तू फेक. नारायण आत गेला. भारी भारी फेक म्हटल्यावर त्यानं वराटे पाटे मुसळ सगळे जे चौघांकडे फेकायला सुरुवात केली. ते म्हटले नारायण तुला काही बुद्धी आहे की नाही थोडी? अरे हलका हलकं फेक जरा हलका हलकं. तो कपडे फेकत होता यांच्या अंगावर. ते म्हटलं बहुत ताप झाला. नारायण सोबत आणला. हा काही चोरी करू द्यायचा नाही. ते चौघही आत गेले. त्याला सांगितलं नारायण खिचडी बनी आहे तू खा ले. त्यानं कुकर उघडलं किचनमध्ये आणि खिचडी ताटात घेतली. तेलवरती ठेवलेलं होतं. हे चौघं चोरीला गेले. नारायण किचनमध्ये ते किडली काळायच्या नादात नारायण नाक्या भरण्यात दानकर खाली पाडल्या. जो आवाज झाला रात्रीची वेळ. नवरा बायको जागे झाली. चोर 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 चोर. चौघं म्हटले बहुत तापच झाला डोक्याला गड्या. याला आणलं पुरलाय ना आपल्याला हे आणायला. ते चौघं आले. नारायण उचलला वरच्या सज्जात टाकला आणि चौघा हात जोडून म्हणता नारायणा हेची दान दे गा देवा तुझा विसर. अरे नारायण कृपा करून तुझ्या पाया पडतो गड्या जरा बोलू नको. सुन साहेबा सुन तुझं ऐक जरा आमचं. हे मारतील आम्हाला जीव घेतील आमचा. बोलू नको. सुन साहेबा सुन. बस बस बाप असा बोलू नको. ते चौघ जण लपून बसले. नारायण सज्जात टाकलेला. नवरा बायको आले किचनमध्ये आणि त्यांनी ताट पाहिलं नवऱ्याने. खिचडी आहे तेल सांडलेलं आहे बरण्या सांडलेलं आहे. रागाने क्रोधाने नवऱ्याने विचारले ताट कोणाचं आहे? बायको म्हणे इतक्या जोरात आवाज करू नका. सुनील भाऊची सिस्टीम आहे ती. नंबर 1 सिस्टीम आहे. ताण घेऊ नका जास्त. हळू बोला फ्रेश राहा आनंदी राहा तब्येतीला सांभाळा. अगं हे ताट कोणाचं आहे? बायको म्हटली मला काय माहिती ताट कोणाचं आहे? तुझंच ताट आहे. नवऱ्याच्या चोरून जेवते. बाईला लाज वाटली पाहिजे जरा. मालकाच्या चोरून जेवणं पाप आहे. ती म्हणे मालक तुमच्या माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली. या 10 वर्षात तुमच्या चोरून एक घास अन्नाचा खाल्ला असेल तर वरच्या नारायणाला डोळे. वरचा नारायण थरथर कापत होता ना. तो म्हणे मला डोळे आणि ते चौघ काय आंधळे का मग? जो पकडले मरोस तर आणले. आता काय सामान्य घरात सामान्य व्यवहारातल्या चास नावाच्या गावात चोरी करणाऱ्या चोराला जर अक्कल लागत असेल तर ज्यानं या विश्वाला चोरायचा धंदा भगवंताकडून हातात घेतला तो किती चतुर चोर असेल. त्याच्या इतका चतुर कोणी नाही. तुकोबारे म्हटले माझ्या भावांनो त्याची चतुराई त्याच्या जागृतीत आहे. पण त्यानं जागा व्हायच्या अगोदर तुम्ही जर जागा झाले तर त्याची ताकद तुमच्यावरती चालणार नाही. तो झोपलाय तोपर्यंत तुम्ही जागे व्हा. अभंगाचं पहिलं चरण.
आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडो निभागा. त्या चोराच्या नादाला लागू नका. तुम्हाला चोरच एक धाकाचा आहे, तो काठी त्याच्या हातात धाकाची. त्या चोरापासून वाचावं असं वाटत असेल तर तुम्ही पळा. भागा असा शब्द आहे. पण कोणाच्या दिशेनं पळा? चोराच्याच दिशेनं पळा. चोरापासून वाचायला चोराजवळ जावं लागतो, काट्याने काटा काढावा लागतो, त्याचा काटा निघत नाही. पण कोणा चोराच्या दिशेनं जायचं? जनाबाईने ज्या चोराची ओळख करून दिली, कुठला चोर आहे तो? पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. जनाबाईंनी त्या चोराचा परिचय तुम्हाला मला करून दिला. कोणाने? अहो आम्ही त्या चोराच्या प्रेमात पडलो. काय करावं त्या चोराने आमच्या प्रेमात पडल्यावर? जनाबाई देवाकडे गेल्या नाही महाराज, जनाबाईकडे देवाला धावत आला. जेव्हा मी त्या चोराच्या प्रेमात पडले, त्या चोरानं काय केलं माझ्याकरता? जनाबाईचं चरित्र वाचा. अहो जनाबाईच्या डोक्यातल्या झालेल्या उवा सुद्धा भगवंतानं माराव्या. एकू काढावी मारावी, काढावी मारावी, काढावी मारावी. त्या उला एक मुलगी आहे, तिला लिक म्हणतात. ती लिक सुद्धा देवानं काढावी मारावी, काढावी मारावी. त्या लिकला एक मुलगी आहे आजी, तिला खतू म्हणतात. तुमच्या भागात काही वेगळं नाव असेल तिला. ती केसाच्या बुळाशी चिकटलेली असते. पण देवानं यावं, पाणी ठेवावं स्नानाला गरम, जनाबाईच्या डोक्यातल्या ओवा काढाव्या, तिला स्नान घालून द्यावं, तिच्या डोक्यात पाणी घालावं गरम गरम, आणि तिच्या आपल्या हाताने जनाबाईची वेणी फणी करून द्यावी. अहो जगन्यंता परमात्मा या विश्वाचा मालक आहे तो. पण प्रेम त्याला आवडलं, सद्भावना आवडली का देवानं सर्वस्व सोडून भक्ताजवळ राहावं, हा देवाचा धर्म आहे. तुम्ही या चोराच्या धाकात राहा, पण त्या चोराच्या प्रेमात राहा. चोर निजल्या नाडो निभागा. भागा दिशा दाखवली, त्या दिशेला भागा. त्या दिशेला गेलोत की जगात नियंता परमात्मा सहकार्याकरता आपल्याला धावून येतो. तुम्ही कीर्तनाला बसलेली जेवढी मंडळी आहे, मी कायम सांगतो 2-4 पावलं देवाकरता टाकून तर बघा. संकट काळामध्ये हजारो पावलं टाकत जगन्यंता परमात्मा आपल्या दारात येतो. फक्त आपली वृत्ती 2-4 पावलं त्याच्या दिशेनं टाकायची झाली पाहिजे. जनाबाई करता आला हो. कसा आला? जात्याच्या ओ जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे. जात्याच्या जात्याच्या
त्याच्या दिशेनं पळत सुटा. जगन्यंता परमात्मा तुमचं काम करायला येईल. बसलेल्या मंडळींना अशी विश्वासार्हता आहे म्हणून तो तुम्ही कीर्तनाला आले ना, की भगवंता करता केलेलं कार्य, त्याच्या दिशेनं नेलेला विधी तो कधी वायाला जात नाही. तो आम्हाला धर्मामध्ये सहकार्य करतो. इथं लोकांनी प्रपंचाकरता रात्रंदिवस मेहनत केली. विचारा तुम्ही त्यांना काय मिळालं बरं? त्याला मिळालं नाही, आपल्याला असं वाटतं मला मिळालं नाही, त्याला समोरच्याला प्राप्त झालं. हे सगळे दुरून डोंगर साजरे महाराज. तुम्ही जवळ जा व्यावहारिक जीवन जगणाऱ्याला, परमार्थिक जीवन जगणाऱ्याला. आपल्याला असं वाटतं आपल्यापेक्षा समाजकारणातली माणसं सुखी असतील. त्यांना विचारा, काही काही 4-4, 5-5 वर्ष तयारी केल्या, पत्तच कटलं. नावच दिसना बाई यादीत कुठे. 48 नाव वाचलं तरी खालून वरून आपलं नाव दिसत नाही. काहींनी मतदारसंघाची सेवा केली, नाव आलं नाही. काहींनी सेवाच केली नाही, अचानक नाव आलं. काही तिकिटासाठी इकडून तिकडे गेले, तिकडची जागाच गेली. काय करा, मोठा अवघड आहे महाराज. राजकारणाची परिस्थिती पहा तुम्ही, समाजकारणाची व्यवस्थित परिस्थिती पहा, औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची परिस्थिती पहा, शेती करणाऱ्याची परिस्थिती पहा. सगळं दुरून साजरं आहे. जवळ जर गेलात ना तुम्ही तर या सगळ्यांच्या शेवटाचं टोक दुःखाचंच आहे. सुखाय कर्माणी करोती लोको नतय सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्ना. या जगात सगळ्यात सुखी माणूस कोण आहे असं जर मला कोणी विचारलं तर मी सांगेल, सुखी नाही तरी सुखी स्वतःला समजतो अशी या जगात एकच जात आहे, ती शेतकऱ्याची. सुखी नाही आहे तो, पण तरीही स्वतःचं जीवन दुःखी आहे असं कधीच समजत नाही. त्याला शेतकरी म्हणतात. काय बरं आहे हो त्याचं, काय बरं आहे, पण तरी आपलं दुःख ना, आपलं रडगाणं. कारण त्याला माहिती आहे आपण वर्षभराचं आंदोलन करावं लागेल आपल्याला केलं तर. बरं आपण आंदोलन केलं तर जमीन पेरावीच लागणार नाही आणि त्या आंदोलन आपल्याला परवडणार नाही. त्याच्यापेक्षा जी जेतेनं जमीन मावली तिच्यात कष्ट करू, आपल्या प्रारब्धानं देवदेव करत जे भेटल ते भेटल. उत्पन्न नाही निघालं तरी पंढरीची वारी चुकत नाही. उत्पन्न नाही निघालं तरी बापाचं श्राद्ध चुकत नाही. उत्पन्न नाही निघालं तरी बहिणीची साडीचोडी चुकत नाही. उत्पन्न नाहीच निघालं तरी लेकरा बाकरांचे लाड कोड कौतुक 200 रुपयाची का होईना आपण मालकिनीला दिवाळीच्या दिवशी साडी त्याची चुकत नाही. घरामध्ये चांगला आहार, दही, दुप्त, गोसेवा, जनावरांची सेवा कधीच चुकत नाही. काहीच बरं नाही, पण कसल्याच सेवा त्याच्या जीवनातल्या चुकत नाही. इतकं मजेत जीवन केवळ केवळ शेतकऱ्याचंही महाराज. त्याच्याकडेच गेल्यावर ही सगळी अवस्था पाहायला मिळते आणि आपण त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. इथं बरं कोणाचंच नाही, बरं मानावं लागतं. आमच्या गावच्या एका माणसानं सासऱ्याला फोन लावला, म्हणे काव तो लग्नाचा दिवस आठवला की मला आनंद होतो. ती खुर्ची, माझ्या शेजारी तुमची पोरगी बसलेली, पाठीमागे मामा पिलेले नाही हो, उभे असलेले, शुद्धीत असलेले आणि अक्षदा वाटलेल्या, ब्राह्मण देवता आलेले, मंगलाष्टक म्हटलेले आणि त्या महिला रडत होत्या. त्या महिलांचं रडणं पाहून मला असं वाटायचं काय गुणी पोरगी आपल्या घरात आली, काय महिला रडताकडे ह्या बापा बापा बापा, लईच प्रेमळ वागणं असेल रीचं म्हणून या बायांना इतकं रडायला येतो. सोने तू जाते, तिचे मुके काय घेतील, तिचं लाडकोड कौतुक काय फिरतील, पोदराने डोळे काय पुसतील, तिच्या गालावून हात काय फिरवतील, तिची नजर काय उतरतील, गोळाचा खळा काय मुखात घालतील. मला तर असं वाटायचं गड्या अप्सराच भेटले आपल्याला, एकदम आपल्या जीवनाचं सोनच झालं आता. पण सासरे बुवा एकच दिवस हो, एकच दिवस. पुढचे दिवस मी पाहिले सगळे, अरे राम राम राम. एक वारी नाही, भजन नाही, कीर्तन नाही, हरिपाठाचं पुस्तक दिसून नाही राहिलं आमच्या घरात. कुठं ठेवलं तर सासरे बुवा वाटलं नव्हतं तुमच्या सज्जन चेहऱ्याकडे पाहून की तुमच्या सज्जनाच्या पाठीमागं इतका जबरदस्त खिलाडी आमच्या घरात पाठवाल तुम्ही. लग्नाच्या अगोदर आमच्या बहिणीचं लग्न केलं त्यावेळेला माझी माय माझ्या बहिणीला म्हणायची, बाई तुला कसं घर भेटतं कसं नाही, कसं भेटतं कसं नाही, कसं भेटतं कसं नाही. पण तुमची पोरगी आमच्या घरात आली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आमची आई म्हणते, बाळा हे वादळ कोण्या दिशेतून आणलं रे तू, अजून त्या वादळाचा ताळमेळ लागा नाही, लाट कोणती वा. आम्ही या वादळाचा, या कडू फळाचा किती दिवस सांभाळ करायचा. सासऱ्याने सगळं फोनवर ऐकून घेतलं. सासरे बुवा तुम्ही बोलत का नाही, तुम्ही निरुत्तर झाले, या फळाचा किती दिवस सांभाळ करायचा आम्ही. सासरा म्हणे मरेपर्यंत सांभाळ कर भल्या माणसा, त्या फळाचं झाड मी सांभाळून राहिलो, तू काय फळाचं कौतुक करतो. अरे प्रपंच आहे तो, इंद्राचा असू दे नाही तर उंदराचा असू दे, तो सारखा आहे. तो गोड मानावा लागतो, तो गोड नसतो, तो गोड करून घ्यावा लागतो. इथं गोड काय आहे,
आनंद कशात आहे? जी माणसं देवाच्या दिशेनं पळत गेली त्यांचं गोड आहे. नाही तर कैच्या सोनी ठाऊक येणे ना, दुःख पावाला पुढील पेना. अरे कितीतरी जाऊन विचार, तुम्हाला ठाऊक आहे का हो प्रपंचातलं? तो म्हणेल काय बाबा ठाऊक आहे? अरे तुला जे ठाऊक आहे तेच मला ठाऊक आहे. दुःख पावाला पुढील पेना. इथं दुःखच मिळतं. सुखाचा लवलेश, सुखाचं एक टोक सुद्धा प्रपंचामध्ये कोणाच्या अनुभूतीला येत नाही. सुखच पाहायचं असेल तर तिथं सोनियाचा दिवस आजी अमृते नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. ही माझं ऐकत नाहीये, ते आपल्या ताब्यात नाही. सध्या ती कोणाच्याच ताब्यात नाही. असं वाटतं त्यांच्या ताब्यात आहे. आता कोर्टाचा काल ताशीर आहे, ती तुमच्या सुद्धा ताब्यात राहणार नाही. कोणाच्याच ताब्यात नाही. ती राहत नाही मारा ताब्यात, वेळ राहत नाही ताब्यात. कैसे सोनी ठाऊक येणे ना, दुःख पावाल पुढील पेना. तुम्हाला त्रास होईल आमचा ऐका, आम्ही करायचं काय नेमकं? आता नका रे बाई नका रे, हे मिळालेलं तुमच्याकरता खर्च करू नका. आहे गाठी ते लुटवू लोकारे. माणसाला जे थोडंसं वैभव मिळालं ते गरजवंतापर्यंत आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्याच्यापर्यंत गेलो पाहिजे. गाठी ते लुटवू लोकारे. थोडंसं समाजाच्या उपयोगाला आलं तर समाज आपलं नाव घेतो. म्हणून आता जागा रे बाईनो जागा, चोर निझल्या नाडोनी भागा. संतांचं ऐकलं तर आपलं सगळ्यांचंच भलं होईल. जसं लक्ष्मीबाईचं झालं आपलं सगळ्यांचं होईल. पण संतांचं ऐकत नसाल त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावं लागेल. काय परिणाम? त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावं लागेल. काय परिणाम? Yeah.
हे सगळं दररोज आहे का घरी? तुमच्या मुलाबाळांना द्या, एकदम सिरियस जीवन जगू नका. का हो, काय झालं? याईक वास पा न्याहाळ आटकीन नाही तर तुला एखाद्या दिवशी येडे. हसून घे, नाचून घे. हसण्याने माणसाचं मन जरा खुलखुलीत होतं, नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं, गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. गाये नाचे उडे या पुलिया छंदे. लोकांतात नाचता आलं नाही, दरवाजा बंद करून नाचा, पण नाचा वा. नाचणं ही काळाची गरज आहे. आपण त्याच्या जागृतीत नाचू. या सगळ्या प्रमाणांचा अर्थ एकच. आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा, भाई रो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, भाई रो जागा, आता जागा, आता जागा,
भावाला मायबाप सगळ्यांनी म्हणा विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि हरि विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार हरे हरे विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरे हरे विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार आता नकारे बाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे आता जागा रे बाई नो जागा चोर निजल्या ना डोनी भागा जगद्गुरु तुकोबारे म्हटले तुम्ही जागे व्हा. पहिलं चरणच या अभंगाचं ध्रुपद आहे. का जागे व्हा? अनेक माणसं त्याला जागले नाहीत, त्या काळाकडं पाहून जागे झाले नाहीत. त्यांना घात झाला, त्यांना त्रास झाला. किती त्रास झाला त्याचं वर्णन घायाळ झालेल्या एका साधकाचं, घायाळ झालेल्या एका व्यक्तीचं वर्णन श्री तुकोबारे अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. तुका म्हणे आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा सोरठ जला नाडुली भागा
चरणी अंतःकरणपूर्वक आदरांजली समर्पित करतो। त्यांच्या परिवाराला या श्राद्धाचा, या पुण्यस्मरणाचा योग्य आशीर्वाद मिळो ही प्रार्थना करतो। त्यांचे पती आदरणीय उत्तम बाबा भावड, संपूर्ण त्यांचा परिवार, रामदासदादा, केशवदादा, दुसरे रामदासदादा आदी करून संपूर्ण भावड परिवाराच्या चरणी मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो आणि झालेली सेवा आदिशक्ती जगन्माताची स्वरूप असलेल्या शक्तीचं अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाईंच्या चरणी सुपूर्द करतो। उपस्थित आदरणीय रोहिदासजी महाराज मते, आदरणीय दिनेशजी महाराज मोजाड, पांडे महाराज, आदरणीय सागर महाराज, सचिन महाराजांच्या गुरुकुलातली सगळी विद्यार्थी, आदरणीय आमचे दशरथ भाऊ, आदरणीय आमचे भावड सर, या सगळ्यांप्रती कृतज्ञतेची भावना अगदी सकाळी आल्यापासून रवी भाऊ आमच्या सहवासात आहेत, आम्हाला संपूर्ण व्यवस्थित आहे। मी कुठं आहे, कुठपर्यंत आलो, कारण मी वाशिमवरून आल्यामुळं आल्या आल्यात आंघोळ केली आणि इथं कीर्तनाला उभा राहिलो। अगदी अंतःकरणापासून सगळीच मंडळी या कार्यक्रमाची वाट बघत होती। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली सगळीच मान्यवर येऊनही गेली, काही येत आहेत, आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। सेवेला विराम देतो। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज उपस्थित सर्व भाबड परिवाराच्या खऱ्या अर्थाने ज्या माऊलीने खंबाळ्यावरून येऊन आमच्या घरामध्ये जेव्हा तिचा प्रवास सुरू झाला आणि संपूर्ण आमच्या कुटुंबाची भरभराट जिच्या पदस्पर्शाने झाली, अशी सर्व पाहुण्यांची, नातेवाईकांची, सर्व ग्रामस्थांची मनापासून सेवा करणारी, घरी गेल्यानंतर पाणी देणारी, जेवण करा म्हणणारी, आत्मीयतेने बोलणारी आमच्या भाबड परिवारातील माऊली कैलासवासी लक्ष्मीबाई उत्तम भाबड, या माऊलीचं 1 वर्षापूर्वी आमच्या कुटुंबातून जाणं झालं आणि संपूर्ण आमचा भाबड परिवार तिच्या विना पोरका झाला। महाराजांनी अतिशय मोठी स्तुती आमच्या कुटुंबाविषयी केली, पण एक गोष्ट निश्चित आहे की घरातील जर बाई गेली, माय गेली, घरातील जर एखादी स्त्री गेली तर ते कुटुंब अतिशय वेगळ्या अडचणीमध्ये निर्माण होत असतं। कारण ह्या माऊलीची कर्तबगारी, ह्या माऊलीची पुण्याई, या माऊलीने केलेले कष्ट, या माऊलीने केलेला आदर तिथ्य हे अतिशय मोठा होता। ही आमच्या कुटुंबातील वेगळीच बाई होती, पण तिच्या गेल्याने निश्चितपणे 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। अजूनही आमचा बंधू उत्तम नाना, सर्व गाव उत्तम नाना म्हणून त्याला म्हणतोय, त्याच्या जीवनातील महाराज 2 चाकं असतात। हा प्रपंच 2 चाकावरती असतो। या रथाचं एक चाक आमच्या उत्तम नानाचं गळून पडलं, निखळून पडलं आणि खऱ्या अर्थाने जसं तुम्ही वर्णन केलं ही तशी माऊली होती। ही स्वतःच्या मुलांनाच नाही, परंतु कष्ट करण्यासाठी आदिवासी समाजाचे मुलं, आदिवासी समाजाचे माणसं जेव्हा आमच्या भागात येतात आणि कायमचे आमच्यामध्ये होतात, एक आदर्श असणारं आमचं कुटुंब, की सहाळे नावाचं आदिवासी तुम्ही सांगितलेलं
कुटुंब कामानिमित्ताने आलं, पण ते कायमचं ह्या घरामध्ये कायमचं विसावलं आणि ह्या माऊलीच्या आणि आमच्या नानाच्या कृपेने आजही ते कुटुंब एकत्रित आहे. परक मानलं जात नाही, पण एक गोष्ट खरी आहे, तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे. आणि ह्या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमचं सर्वांचं भाग्य आहे, या परिसराचं भाग्य आहे की उभ्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाची ओढ आहे, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी आपल्या वक्तृत्वाने, ज्यांनी आपल्या ज्ञानाने, ज्यांनी तुकोबा ज्ञानोबांच्या विचारांची परंपराची प्रेरण उभ्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांनी केली, असे तरुण युवा कीर्तनकार संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा पिंगळा आतापर्यंत कीर्तनामध्ये कोणी आणला नाही. एकनाथ महाराजांचे लाखो अभंग आहे, पण तो जो पिंगळा महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरेमध्ये आणण्याचं धाडस जर कोणी केलं असेल तर ते मुक्ताईनगरचे, जळगावचे हरिभक्तीपरायण विशालजी महाराज खोले यांनी तो पिंगळा आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनजागृती केली, संतांचे विचार जनकल्याणासाठी दिले. म्हणून विशालजी महाराज खोले आपलं या दुःखद भाबड परिवारातर्फे मी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि निश्चितपणे तुम्हाला ग्वाही देतो की आपल्या वारकरी संप्रदायाला, आपल्या हिंदू धर्माला आपल्यासारख्यांचे खऱ्या अर्थाने आपल्यासारख्यांचे विचार जर निश्चितपणे या वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे आहे, आपल्यासारख्या तरुणांचं जर मार्गदर्शन पाठीमागे आहे, तर वारकरी संप्रदायाला निश्चित चांगलं भविष्य आहे. आपल्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कीर्तन परंपरा आजही महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो, तुम्ही खूप वेळ दिला आमच्या भाबड परिवाराला. या निमित्ताने अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. यामध्ये आपल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे बहुमोल असा वेळ इथं दिला, माऊलींचं स्मरण केलं आणि एक कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन ते इथून निघून गेलेले आहेत. या तालुक्याचे माजी आमदार, घराघरामध्ये जनसेवाच्या माध्यमातून ते जाणारे जनसेवक म्हणून असे सन्माननीय आदरणीय राजाभाऊ वाजे यांची उपस्थिती इथं झालेली आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आणि ह्या बाबड परिवाराती प्रेम करून आमच्यामध्ये उपस्थित झालेले, या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दुःखामध्ये सामील झालेले व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक, व्यापारी बँकेत नाशिक रोड व्यापारी बँकेचे सन्माननीय संचालक आणि ह्या गावामध्ये लहानसे मोठे जे झाले ते भूमिपुत्र म्हटलं तरी काही वावगं होणार नाही, असे प्रकाश शेठ घुगे इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या सिन्नर तालुक्याचं उद्योजक क्षेत्रामध्ये अतिशय कमी वयामध्ये ज्यांचं नाव फार मोठं आहे, व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक पण आहे, असे सन्माननीय हेमंत शेठजी नाईक इथं उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर मार्केट कमिटीचे संचालक रवी शेळके आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. विशेष करून सार्थक शाळेचा काय दिलंय, रोहित भाऊ करंजकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. रोहित भाऊ या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. मित्र हो, अनेक मान्यवरांना आपली आदरांजली अर्पण इथं करायची आहेत. तत्पूर्वी महाराजांच्या कीर्तनाला उत्तम प्रकारे साथ देणारे आपल्या नाशिक जिल्ह्याचं एक गंधर्व भूषण म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असे रोहितजी महाराज मते, त्याचबरोबर आदरणीय गायनाचार्य पांडे महाराज आहे, घुगे महाराज आहे, सागर महाराज आहे आणि ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे असे सचिन महाराज यांची जी मुलं आहेत, आमच्या चास, नळवाडी, कासरवाडीचे सर्व भजनी मंडळ इथं उपस्थित आहेत. सर्वांचं मी आणि विशेष करून मृदुंगामध्ये खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव फार मोठं आहे अशी मृदुंगाची थाप जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने मनापासून
ऐकू येते ती म्हणजे ज्यांच्या माध्यमातून ते हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य दिनेशजी महाराज मोजाड यांचं मी सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी आपल्या सिन्नर तालुक्याचे युवा नेते विशेष करून त्यांनी विशेष उपस्थिती दाखवली। उदयज भाऊ सांगळे यांनी उपस्थिती दाखवली आहे। सन्माननीय केरोअण्णा भाबड, जगन्नाथ पाटील भाबड, बंडूनाना भाबड, या गावच्या माजी सरपंच चंद्रशेखर खैरनार, अशोकराव खैरनार, जगनशेठ खैरनार, अनेकांचे नाव, कचरोअण्णा खैरनार, संपतअण्णा खैरनार, शिवाजी खैरनार आणि आमच्या वहिनींना खऱ्या अर्थाने ही आमची वहिनी याच्या आजारपणात महाराजांनी सांगितलं रामदास असेल, केशव असेल ही दोन मुलं आणि तिसरा रामदास साहेळे असेल, या मुलांनी आतोनात मुंबईसारख्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि आमचा अशोक खैरनार इथं उपस्थित आहे, त्याचा मुलगा डॉक्टर संगमनेरला अतिशय चांगल्या प्रकारचं डॉक्टरी व्यवसाय तो करतोय। त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक डॉक्टर पाहिले पण शेवटी काही गोष्टींना इलाज नसतो, ते वरच्याच्या हातात असते की किती काळ आपल्याला जगणं आहे, परंतु आपण जे जगतोय हे परमेश्वराच्या कृपेने जगतोय। आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे। ह्या माऊलीचं जाण्याने निश्चितपणे सर्वांमध्ये आमच्यामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे। मी आदरणीय सन्माननीय व्यापारी मुंगसे साहेब इथं उपस्थित झालेले आहेत, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। प्रकाशजी घुगे, त्याचबरोबर सन्माननीय राजाभाऊ वाजे या मान्यवरांना विनंती करतो की 2-2 शब्दामध्ये आपण आदरांजली अर्पण करायची आहे। शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, या चासगावचे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ उत्तमदादा भाबड यांच्या पत्नी रामदास केशव, दुसरा रामदास, देवकी, सोनाली, कविता यांच्या मातोश्री यांचं आज प्रथम पुण्यस्मरण। या पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत असे युवा कीर्तनकार खोले महाराज यांनी आपल्याला खूप चांगलं असं प्रबोधन केलं। मी खोले महाराजांचे सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या उक्तीप्रमाणे आपण जर बघितलं तर या माऊलीला जरी कमी आयुष्य लाभलं असेल पण त्या कमी आयुष्यामध्ये सुद्धा त्या माऊलीनं 100 वर्ष जगून जेवढा इतिहास उभा कोणी करणार नाही तेवढा इतिहास या माऊलीच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे। अनेकांनी सांगितलं की या माऊलीनं अनेकांना आधार दिला, खरोखर मी त्याचा साक्षीदार आहे। हा साहेळे परिवार हा एक काळ आमच्याकडं आमच्या परिवारामध्ये आमच्यासोबत काम करत होता, परंतु कालांतराने चासवाल्यांनी आम्हाला चासला बोलावल्यानंतर तो परिवार इथं आला आणि इथं आल्यानंतर आम्ही इथून जाताना तो परिवार उत्तमदादांच्या इथं सोडून गेलो आणि त्याच परिवाराला उत्तमदादांनी ह्या गावचं एक सदस्य बनवून टाकलं। एक आदिवासी परिवाराला आधार देणं तेवढं सोपं नाही। आपण जन्मलेल्या पुढच्या मुलांना सुद्धा संसार साधता आयुष्य जातं पण माणसाला सेटल करता येत नाही। त्यांनी एक आदिवासी परिवार उत्तम अशा चांगल्या पद्धतीनं सेटल केला। मी खरोखर या माऊलीचे पुनश्च एकदा या परिवारावरती जे संस्कार या माऊलीनं घडवले घातले त्या माऊलीला मी पुनश्च एकदा सर्वांच्या उपस्थितांच्या वतीनं मी खरोखर त्यांच्या बाबतीत आपण जितकं बोलू तितकं कमी आहे। मी त्यांना खूप म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून मी त्यांना ओळखतो का या माऊलीनं काय काय संस्कार केलेले आहे। मी या माऊलीला भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। जय दंडवत। धन्यवाद। यानंतर सन्माननीय राजाभाऊ वाजे। मातोश्री सौभाग्यवती लक्ष्मीबाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व शोकाकुल माता भगिनी बंधू, मातोश्रींना जाऊन 1 वर्ष झाले आणि आपल्या सहवेदना या कुटुंबाबरोबर आहेत आणि आपण सर्वजण त्या व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहोत। मी माझ्या वतीने मातोश्रींना आदरांजली अर्पण करतो। त्या जिथे कुठे असतील तिथून त्यांची मायेची पाखर सतत या कुटुंबावर राहो ही प्रार्थना करतो आणि थांबतो। रामकृष्ण। धन्यवाद।